नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भरूणात सिलेंडरसाठी वणवण, त्यात पोलिसांनी उचलली गाडी. हताश माय माऊलीचा टाहो आणि मग सुटला संयम. गॅस वितरक परस्पर विकतात 2000 सिलेंडर. CNGचा देखील तुटवडा, ऑटो चालक देखील हैराण. लष्करी जवानांवर मित्रांचा हल्ला ठरला जीवघेणा. चौघे अटकेत, शासकीय इतमामात झाले सुशीलवर अंत्यसंस्कार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अमरावतीत मोठी घोषणा. त्या जमीन पट्टेधारकांना मिळतील त्या जमिनी. बायकोला मारहाण, सहकारी महिला कर्मचाऱ्यांवर वक्रदृष्टी. कृषी विद्यापीठातील प्रशांतवर कोण आहे मेहरबान. आता सविस्तर बातम्या. अकोल्यात शहर वाहतूक शाखा ही भेदभाव करते. हा भेदभाव अगदी रस्त्यावर प्रत्येकाला दिसतो. 4 व्हीलर वाल्यांना वेगळा न्याय आणि 2 व्हीलर वाल्यांना वेगळा न्याय, अशी काय ती परिस्थिती आहे. गॅस सिलेंडर घरी नसल्यामुळे नंबर लावण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गृहिणीच्या डोळ्यात मात्र यामुळे अश्रूच आलेत. रखरखत्या उन्हाचे चटके, घरात संपलेला गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी होणारी पायपीट आणि त्यातच नियमांच्या कचाट्यात सापडलेली हतबलता. आज तहसील कार्यालयासमोर एका महिलेच्या संयमाचा बांध फुटला आणि उपस्थित प्रत्येकांचे डोळे पाणावले. नो पार्किंगमध्ये उभी केलेली गाडी टोईंग पथकाने उचलल्यानंतर त्या महिलेने जो टाहो फोडला तो केवळ एका दंडाविरोधातील संताप नव्हता, तर सर्वसामान्यांच्या जगण्यातील संघर्षाचा आरसा होता. यहाँ पर पार्किंग की सहूलियत भी नहीं है. अब इंसान गाड़ी कहाँ पर खड़ी पार्किंग मध्येच होती ना, लाईन मध्ये होती ना माझी. तू म्हटलं थोडीशी याने पार्किंग मध्ये होती. पार्किंग मध्ये असून नाही अरे पण मला समोर टाकून राहिला ना. तशा ठिकाणी फिरून नाही राहिली ना. माणूस कोणत्या टेन्शन मध्ये जायला काय पैसे तर पडते. काही ऐकून घ्या आता. नेहमीप्रमाणे शहर वाहतूक पोलीस आणि टोईंग पथक तहसील कार्यालयाबाहेर पिवळ्या पट्ट्याबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करत होते. एका महिलेने आपली दुचाकी काही कामासाठी तिथे उभी केली होती. तिची गाडी उचलली जात असल्याचे पाहताच ती धावत आली आणि डोळ्यात पाणी आणि आवाजात कमालीची आर्द्रता घेऊन ती पोलिसांना विनवणी करू लागली. पार्किंग मध्ये होती गाडी, तुम्हाला 1 रुपया दंड भरावा लागला. पार्किंग मध्ये असल्यामुळे तुम्ही कोणतेही लावता मला मागच्या वेळेस मला बराबर नाही मला जायला या बबीन फालतूचे पाप काही भरले. पहिले आमच्या दुकानावर फोटो काढून घे भरली. गाडी जर पार्किंग मध्ये असेल, ऐकून घ्या, तुमची गाडी जर पार्किंग मध्ये असेल तुम्हाला 1 रुपया फाईन भरावा लागणार नाही. तुमची गाडी जर पार्किंग मध्ये असेल तर आमच्याकडे फोटो आहेत, फोटो दाखवा. भर उन्हात सुरू असलेल्या या गोंधळामुळे तिथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तिला मोबाईलवर तिच्या चुकीच्या पार्किंगचे फोटो दाखवले तेव्हा ती अधिकच हतबल झाली. नियमांचा बडगा एकीकडे आणि गरिबीची हतबलता दुसरीकडे, असा पेच तिथे निर्माण झाला होता. महिलेची ही अवस्था पाहून आणि तिची कौटुंबिक ओढाताण लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी अखेर सामंजस्याची भूमिका घेतली. बराच वेळ तिला समजावल्यानंतर आणि तिची परिस्थिती पाहून कर्मचाऱ्यांनी दंड न आकारता तिची गाडी सोडून दिली. गाडी परत मिळाल्यावर त्या महिलेच्या चेहऱ्यावरील रडू थांबले असले तरी तिच्या शब्दांनी व्यवस्थेसमोर अनेक प्रश्न उभे केले होते. गॅस एजन्सीकडून नियम धाब्यावर बसवून सिलेंडर वितरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठरलेल्या क्षेत्राबाहेर जाऊन ग्राहकांना दुसऱ्या ठिकाणी बोलावून सिलेंडर दिले जात असल्याचे उघड झाले आहे. काही ऑटो चालकांनाही मोठ्या पैशात सिलेंडर पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित गॅस एजन्सी आपल्या अधिकृत कार्यक्षेत्राबाहेरील जाऊन सिलेंडरचे वितरण करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियमानुसार घरपोच सेवा देणे अपेक्षित असताना ग्राहकांना वेगळ्या ठिकाणी बोलावून सिलेंडर देण्यात येत आहेत. या प्रकारात काही ऑटो चालकांनाही सिलेंडर देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे एका सिलेंडरसाठी सुमारे 2,000 रुपयांचा व्यवहार होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे हा काळा बाजाराचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व प्रकारांमुळे सामान्य ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नियमांचे उल्लंघन करून आर्थिक फायदा मिळवला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अकोला शहरात सीएनजी गॅस टंचाईमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील दोन्ही सीएनजी पंपावर गॅसचा साठा संपल्याने पंप बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या हजारो ऑटो चालकांवर रोजगाराचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. आधीच घरगुती गॅससाठी नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असताना आता या टंचाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अकोला शहरात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने दोन्ही गॅस पंप संचालकांनी बंद असल्याचे फलक दाखवले आहेत. यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या ऑटो चालकांना मोठा फटका बसला असून त्यांच्या रोजीरोटीवर संकट कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे पंप पुढील 5 ते 6 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान काही पंप संचालकांनी मनमानी पद्धतीने सीएनजीच्या दरात वाढ केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. एकीकडे घरगुती गॅससाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर वेळेवर मिळत नाही, तर दुसरीकडे सीएनजी टंचाईमुळे ऑटो सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रकरणांकडे जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. अकोला शहरात 24 मार्च रोजी रात्री अकोली भागात एका क्षुल्लक वादातून लष्करातील जवानावर त्यांच्याच मित्रांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जवानावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे सैनिकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज शासकीय इतमामात सुशील तेलगोटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशील तेलगोटे असे मृत जवानाचे नाव असून ते नुकतेच सुट्टीवर आपल्या गावी आले होते. आपल्या मित्रांसोबत ते बाहेर जेवायला गेले असता तिथे झालेल्या वादातून मित्रांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सुशील रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचे वडील दिलीप तेलगोटे, ज्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, पोलिसांनी या प्रकरणी अकोले येथील रहिवासी यशवंत गणेश ठाकूर, जय विनोद मोरेकर आणि बाला धुमा सोलापुरे यांना अटक केली होती. घटनेच्या दिवसांपासून फरार असलेला चौथा आरोपी अंकित खंडारे यालाही पोलिसांनी आता अटक केली आहे. आधी अटक केलेल्या 3 आरोपींना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज चौथ्या आरोपीला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हलकर यांनी दिली आहे. क्षुल्लक वादातून एका उमद्या जवानाचा झालेला अंत परिसरात शोक आणि संताप व्यक्त करण्यास कारणीभूत ठरला आहे. मैत्रीच्या नावाखाली होणारे असे गुन्हे समाजात चिंतेचा विषय बनले आहे. दिनांक 24 मार्चचे रात्री आर्मी जवान सुशील तेलगोटे हा त्यांच्याच एरियात राहणारे त्यांचे मित्र गोलू ठाकूर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यासोबत सायंकाळला पार्टी करत असताना त्यांच्यामध्ये काही शाब्दिक वाद झाले आणि जुन्या काही वादाच्या कारणावरून गोलू ठाकूर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी हा जो आर्मीतील जवान आहे या जवानास त्यांनी लाकडी दंडाने मारहाण केली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना जीवानीशी ठार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संबंधित घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ त्यांना वैद्यकीय उपचाराकरता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावरून त्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जुने शहर येथे जीवानीशी ठार करण्याचा खुनाचा प्रयत्न केल्यावरून खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या तक्रारीवरून तात्काळ गोलू ठाकूर व त्याच्या इतर सहकाऱ्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले व त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. दरम्यान उपचार घेत असताना काल दिनांक 27 मार्च 2026 रोजी आयकॉन हॉस्पिटल येथे संबंधित जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये कलम 300-103 ची वाढ करण्यात आला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आणखी एक आरोपी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. राज्यात एकही गरीब नागरिक बेघर राहू नये आणि प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांच्या नावे त्या जागेचे पट्टे केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या निर्णयामुळे एकट्या अमरावती शहरातील सुमारे 22 ते 23,000 गरीब नागरिकांना फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास 15 लाख गरिबांना त्यांच्या हक्काच्या जागेची मालकी मिळणार आहे. या लाभार्थ्यांना जागेच्या पट्ट्यांसोबतच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देऊन पक्के घर बांधण्यास मदत केली जाईल. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता महसूल मंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता, जो विकासनामा दिला होता, त्यावेळी शब्द दिला होता की महाराष्ट्राच्या जी जनता आहे, जी सरकारी जागेवर राहतं, जे नागरिक राहतं, त्या नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे मिळावे, त्यांच्या घराचा बांधण्याचा मार्ग मोकळा व्हावा, याकरता आम्ही मंत्रिमंडळात हा निर्णय घेतला. आमच्या महसूल खात्याने एकंदरीत पॉलिसी तयार केली आणि आता महाराष्ट्रामध्ये जे जे लोक 2011 पूर्वी सरकारी जागेवर राहतात, शहरामध्ये असतील, ग्रामीणमध्ये असतील, त्या सर्वांना त्यांचे कायमस्वरूपी पट्टे देणे आणि त्यांच्या घराची रजिस्ट्री करून देणे, केवळ पट्टाच नाही तर पट्ट्याची रजिस्ट्री करून द्यायचा निर्णय घेतला आणि 1,000 रुपयात पट्टाची रजिस्ट्री होणार आहे. फक्त 1,000 रुपयामध्ये आम्ही जो पट्टा मिळाला तो रजिस्टर करून देणार आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाला त्यांचं घर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजीनामा दिला आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की पुढील महिला अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. देत असतो, पण नंतर मात्र तपासाच्या नंतर काय भूमिका समोर येतात त्यावर पुढचं ठरतं. त्यामुळं आज त्यांनी राजीनामा दिला आहे. याचा अर्थ राजीनामा देणं म्हणजे काही आपल्यावर काही आरोप होतात, काही आपल्याबद्दल दाखवण्यात येतं, त्या काळापुरतं आपल्याला द्यावा लागतो. पण नंतरच्या काळात चौकशीमध्ये जर काय आढळलं नाही तर त्यांचा किती दोष आहे काय हे जर आढळलं नाही तर पुढच्या काळात त्यांचा वेगळा निर्णय करता येईल. महिला आयोगाचे अध्यक्ष कोण असतील आणि कधी तिथंच मिळेल ते निर्णय सुनेत्राताई पवारजी करतील आणि मुख्यमंत्री करतील. कृषी विद्यापीठाच्या कृषी शिक्षण विभागातील प्रशांत नामक कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून तक्रार करण्यास आलेल्या एका महिलेला वरिष्ठांच्या दालनात भोवळ आली. अखेर त्या महिला कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती आहे. कृषी विद्यापीठात महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. महिलांचे हरासमेंट, महिला कर्मचाऱ्यांशी लगट, महिला कर्मचाऱ्यांवर शेरेबाजीने कृषी विद्यापीठास कळस घातला आहे. सहयोगी अधिष्ठाता कृषी शिक्षण विभागाच्या प्रशांत नामक कर्मचाऱ्याचा त्रास वाढला आहे. याच प्रशांतच्या जाचाला कंटाळून तक्रार करण्यात गेलेल्या महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. वरिष्ठांच्या चेंबरमध्ये ही महिला कर्मचारी भोवळ येऊन कोसळल्याची माहिती असून या सर्व प्रकरणाची चौकशी विशाखा समिती करेल काय अशी विचारणा होत आहे. भोवळ येऊन कोसळलेल्या या महिला कर्मचाऱ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याविषयी कृषी विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क केला असता तो झाला नाही. समृद्धी मार्गावर मदत मिळत नाही ही ओरड आता थांबली नाही. बंद ट्रक चालकाने वारंवार फोन करून देखील मदत न मिळाल्याने दुसऱ्या ट्रकच्या अपघातात एका ड्रायव्हरचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अव्यवस्थेचे समृद्धी मार्गावर किती बळी जाणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत काल रात्री 2 वाजताच्या सुमारास BP 05 AP 9245 क्रमांकाचा ट्रक नागपूरवरून मुंबईला जात असतानाच ट्रकचा डिझेलचा पाईप फुटल्याने ट्रक 100च्या स्पीड लेन मध्ये बंद पडला. ट्रक चालकांनी वेळोवेळी समृद्धी हेल्पलाईनला मदत मागितली, बॅरिकेड लावण्याची विनंती केली, पण रात्री 2 वाजतापासून समृद्धी महामार्गाच्या 197 लोकेशनवर कोणतीही टीम मदत करायला कोणी आले नाही. बंद ट्रकला एका वाहनाने धडक मारली, त्यात ट्रक चालक मरण पावला. समृद्धी महामार्गाचा ठेकेदार रामाजून यांनी क्रेनमध्ये डिझेल नसल्यामुळे पाठवता येत नाही असे उत्तर दिले. कारंजा समृद्धी महामार्ग अग्निशमन दल सुद्धा अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची मदत करण्यास तयार होते, पण क्रेनची अडचण होती. सर मेरी गाड़ी जो है 2 बजे रात का डीजल पाइप फट गया, जगह पे हमारी गाड़ी जो है जाम हो गई, गाड़ी स्टार्ट नहीं हो रही थी. 2 बजे से हम लोग जो है जितने रोड के अधिकारी हैं, पुलिस वाले हैं, सबको फ़ोन किया है, कोई आया नहीं. 4:30 बजे एक गाड़ी पीछे से आई,
हमारे गाड़ी में मार दिया, ड्राइवर जगह पे ख़त्म हो गया। अगर कोई साहब आके और बैरियर पीछे लगा दिए होते तो एक्सीडेंट नहीं होता, लेकिन कोई साहब सुना नहीं। फ़ोन करते रह गए हम लोग 3-4 घंटा, कोई आया ही नहीं। बोलते हैं 10 मिनट में जाएगा, 10 मिनट में जाएगा। सुबह हो गया तब साहब लोग आए। राव सर, टोल नाके वाले को, पुलिस को, सबको फ़ोन किया है, कोई नहीं आया है। बैरिकेड के लिए भी फ़ोन किया, वो बोले अभी 10 मिनट में आ रहा है, आधा घंटा में आ रहा है। 3 बार 4 बार कॉल किया है मैंने, कोई नहीं आया। अच्छा, ये आपका जो ट्रक था ये बीच में खड़ा हो गया था, तब आपने कॉल किया? तुरंत कॉल किया मैंने। तो क्या आए नहीं अभी तक? नहीं, कोई नहीं आया। अभी समझो 6:30-7 बजे टाइम हो गया, तब भी अभी आ गए? हाँ, अभी आ रहे हैं सर। ठीक है, सुबह सब आ रहे हैं। वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र या कामासाठी रस्त्याच्या मधोमध येणारी 109 झाडे कापली जाणार आहेत. नगरपालिकेच्या या निर्णयांविरोधात सामाजिक कार्यकर्ते सागर कोकास यांनी न्यायालयात याचिका दाखल करून तात्काळ झाडांची कत्तल थांबवण्याची मागणी केली आहे. वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 चे चौपदरीकरण करण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे. दरम्यान या रस्त्याच्या कामात मधोमध येणारे 109 झाडांना तोडण्याची परवानगी वाशिम नगरपालिकेने दिली आहे. वाशिममधील 109 झाडांची आता कत्तल होणार असल्यामुळे वृक्षप्रेमीमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ज्यामुळे या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सागर कोकास यांनी न्यायालयात धाव घेतली असून झाडांची कत्तल तात्काळ थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सागर कोकास यांनी वाशिम न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या याचिकामध्ये जी ब्रिटिशकालीन 109 झाडं आहे, ज्यांचं वय 80 ते 100 वर्ष आहे, या झाडांची जी अवैध कत्तल आज मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये नॅशनल हायवे ऑथॉरिटी करत आहे, त्याला त्वरित थांबवण्यात यावे यासाठी आम्ही याचिका दाखल केली. हे बघा, या झाडांचं स्थानांतरण किंवा आज रोजी रस्ता झाल्यानंतर याला कापायची गरज सुद्धा नाहीये, तेव्हा हे लोक मालकीचा हक्क म्हणून एवढी मोठी झाडं कापून फेकून देत आहेत. या झाडाचं संगोपन आपल्याला करता येईल, या झाडांना आपल्याला वाचवता येईल, कारण या झाडांची जागा नवीन झाडं घेऊ शकत नाही. आम्ही सर्वप्रथम मुख्याधिकारी नगरपालिका वाशिम, त्यानंतर जिल्हाधिकारी वाशिम, वन परिक्षेत्र अधिकारी, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर, त्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्ड ऑफ महाराष्ट्र, या सगळ्यांना आम्ही पार्टी केलेलं आहे. यांना आम्ही जबाबदारी बनवलेली आहे. सन्मान्य कोर्टाला आम्ही न्यायालयाला दाद मागतोय की या लोकांना तुम्ही विचारा की यांनी परवानगी देऊन एवढी जुनी झाडं कापण्याची, कत्तल करण्याची परवानगी दिली कशी. सोमवारी आम्हाला वेळ दिलेला आहे सन्मान्य न्यायालयामध्ये. त्या दिवशी आम्हाला अपेक्षा आहे की पर्यावरण प्रेमीच्या संदर्भातच निर्णय आजपर्यंत न्यायालयाने दिलेला आहे, तर या संदर्भातही वृक्षतोडी थांबवण्यासाठी सन्माननीय न्यायाधीश महोदय काहीतरी निर्णय घेतील ही आम्हाला अपेक्षा आहे. मंगलधाम मार्गावरील मोठ्या पुलानजीक असलेल्या चित्रा कॉलनीत देह व्यवसाय करणाऱ्या एका महिलेच्या घरातून पोलिसांनी 2 महिला व एका ग्राहकाला ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी रात्री दामिनी पथक व भरोसा सेल महिला पोलिसांच्या पथकाने केली. अमरावती शहरात पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरोसा सेलच्या मेघाली गावंडे, पूजा सपकाळ यांनी दामिनी पथकासह पेट्रोलिंग दरम्यान मंगलधाम पुलाजवळ चित्रा कॉलनी येथे एक महिला घरात देह व्यापार करते अशी माहिती मिळाली. शहानिशा करून धाड टाकली असता एक महिला देह व्यापार करून घेत असताना आढळली. तिच्यासोबत ग्राहक असणारा एक पुरुष आणि 2 पीडित महिला आढळल्या. पीडितांनी सांगितले की वेश्या व्यवसाय करण्याकरिता येथे बोलावतात. पथकाने तपासणी करून सदर ठिकाणाहून 27,450 रुपयांचा माल पंचासक्षम जप्त केला. आरोपी विरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्याविषयी फिर्याद देण्यात आली. अकोट हिवरखेड रोडवर पिंपरी जैनपूर गावी भरली आहे. मारुतीरायांचे हे जागृत देवस्थान मानले जाते. यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या यात्रेतील वैशिष्ट्यांसाठी पाहूया हा विशेष वृत्तांत. रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावातील हे मुख्य मंदिर असून देवालयात प्रभू श्रीराम आणि त्यांचे निस्सिम भक्त हनुमंतांची सुंदर मूर्ती आहे. मारुतीरायांचे हे मंदिर अत्यंत जागृत मानले जाते. 7 दिवसीय यात्रेत ढोलाचे भजन, पालखी मिरवणूक, देवाचा गाढा ओढणे, कीर्तन आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
ज्या दिवशी ढोलाचे भजन केले जाते त्या दिवशी गावातील उत्साही युवक विविध सोंग घेतात हे पाहायला पंचक्रोशीतील नागरिक मोठी गर्दी करतात. यात्रेनिमित्त विवाहित मुली माहेरी आवर्जून येतात. यात 7 दिवसात पालखी काढली जाते. या पालखीमध्ये राधाकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. या पालखीसमोर गावातील लहान मुलांना झोपविले जाते आणि त्यांच्यावरून ही पालखी नेली जाते. यामध्ये ही धारणा आहे की मुलांवरून पालखी नेल्यावर लहान मुलांची सर्व विघ्ने दूर होतात. गावात सायंकाळी 3 दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या 3 दिवसात एकाही घरात चूल पेटवली जात नाही. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दुरून दुरून लोक ही जत्रा पाहण्यासाठी येत आहेत. यात्रेनिमित्त गावातील एकोपा टिकून राहण्यास मोठी मदत होते. मंदिरासमोर सामूहिक आरती केली जाते. यावेळी वातावरणात एक अलौकिक अनुभूती निर्माण होते. पाहूया आगळ्या वेगळ्या यात्रेची एक झलक. वाशिम जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत असून आवश्यक असेल तेवढेच डिझेल आणि पेट्रोल नागरिकांनी घ्यावे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हावासियांना केले आहे. काही दिवसांपासून पेट्रोल पंपावर इंधन खरेदीसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हावासियांना आवाहन केले आहे की जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी भीतीमुळे अतिरिक्त इंधन साठा करायला सुरुवात केली आहे. काही पेट्रोल पंपावरील इंधन लवकर संपत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांची बैठक घेतली असून इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा देखील केली आहे. नागरिकांनी इंधनाचा अतिरिक्त साठा न करता आवश्यक तेवढाच वापर करावा, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. आज माध्यमांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की वाशिम जिल्ह्यातील जी परिस्थिती आहे पेट्रोल पंप्सवरील, त्यावर जिल्हा प्रशासन फार बारकाईने लक्ष ठेवून आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात देखील सर्व पेट्रोल पंप धारकांसोबत प्रशासनाची बैठक झाली. दैनंदिन याचा आढावा देखील घेण्यात येत आहे. परिस्थिती अशी आहे की जो पुरवठा आहे तो सुरळीत आहे आणि सर्व पेट्रोल पंप धारकांना देखील पुरवठा होत आहे. ज्या ऑइल मार्केटिंग कंपनी आहेत त्यांच्या सोबत देखील आमचा संपर्क आहे. मात्र काही ठिकाणी नागरिक काही थोड्या अफवांच्या कारणांमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये पेट्रोल किंवा डिझेल घेण्याचा कल जो दिसून येत आहे, त्यामुळं काही ठिकाणी थोडी पंपांवर कमी उपलब्धता असणं अशी परिस्थिती झाल्याचं दिसून येतं. सर्वांना हेच आवाहन आहे की तुम्हाला जेवढी गरज असेल तेवढे पेट्रोल डिझेल आपण घ्यावं, जेणेकरून जो आपला सुरळीत पुरवठा आहे त्या माध्यमातून जिल्ह्याची जी दैनंदिन गरज आहे ती पूर्ण होईल आणि कुठेही अनावश्यकरित्या काही अशी टंचाईची परिस्थिती निर्माण होणार नाही. सर्वांनी सहकार्य करावं हे आवाहन आहे आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. आवश्यक तिथे इंटरव्हेन्शन करायला सज्ज आहे. ते देखील मी या निमित्ताने सर्वांना निदर्शनास आणून देऊ इच्छितो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भरूणात सिलेंडरसाठी वणवण, त्यात पोलिसांनी उचलली गाडी. हताश माय माऊलीचा टाहो आणि मग सुटला संयम. गॅस वितरक परस्पर विकतात 2000 सिलेंडर. CNGचा देखील तुटवडा, ऑटो चालक देखील हैराण. लष्करी जवानांवर मित्रांचा हल्ला ठरला जीवघेणा. 4 अटकेत, शासकीय इतमामात झाले सुशीलवर अंत्यसंस्कार.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अमरावतीत मोठी घोषणा. त्या जमीन पट्टेधारकांना मिळतील त्या जमिनी. बायकोला मारहाण, सहकारी महिला कर्मचाऱ्यांवर वक्रदृष्टी. कृषी विद्यापीठातील प्रशांतवर कोण आहे मेहरबान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.